नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन खरात प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक ट्विस्ट समोर येत आहेत. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या तपासाचे अँगल पोलिसांनी तपासले होते. त्यामध्ये अनेक जी लोक या प्रकरणामध्ये लिंक्ड होती, ज्या प्रकरणामधील लोक अशोक खरात याच्याशी जोडली गेलेली होती, त्यांची सुद्धा या प्रकरणामध्ये चौकशी केली जाणार आहे. परंतु एक महत्वाची बाब म्हणजे अशोक खरात त्याच्यावरती 18 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यामध्ये कॅप्टन अशोक खरात याला पहाटे 3 वाजता नाशिकच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडनं जो पोलिसांनी एक पेन ड्राईव्ह हस्तगत केलेला होता, त्या पेन ड्राईव्ह मध्ये पोलिसांना तब्बल 58 व्हिडिओ आढळलेले होते. त्यानंतर या प्रकरणाची खूप मोठी व्याप्ती ओळखून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीचे आदेश दिलेले होते. या एसआयटी चौकशीचे आदेश दिल्याच्या नंतर एसआयटी कडून कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये कसून चौकशी केली जात होती. यापूर्वी 2 वेळा त्याची अर्थात अशोक खरात त्याची पोलीस कस्टडी मागितलेली होती. आता तिसऱ्यांदा जी आहे ती पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. परंतु दिवसेंदिवस जी एसआयटी कडून जी अशोक खरातची चौकशी केली जाते त्यामधून धक्कादायक खुलासे होत आहेत, धक्कादायक माहिती उघडकीस येते आणि ती माहिती कशा पद्धतीची आहे आणि नेमकं या प्रकरणामध्ये आणखी एक ट्विस्ट आलेला आहे आणि तो ट्विस्ट नेमका काय हेच आपण आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. 18 तारखेला पहाटे 3 वाजता कॅप्टन अशोक खरात जो की एक बलात्कारी भोंदूबाबा आहे नाशिकचा, त्याला नाशिकच्या पोलिसांनी पहाटे 3 वाजता त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी पेनड्राईव्ह हस्तगत केला. पेनड्राईव्ह मध्ये 58 व्हिडिओ आढळले. 58 व्हिडिओ आढळल्याच्या नंतर या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत करण्यात आली. तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे, कसून तपास जो आहे या प्रकरणाचा केला जातोय. परंतु आता सुरुवातीला जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता, तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना, जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता की कॅप्टन अशोक खरात हा महिलेशी कशा पद्धतीनं लैंगिक कृत्य करायचा, अगदी त्याचं जर मोडस ऑपरेंडी जर पाहिली आपण तर तो सुरुवातीला महिलांना सांगायचा की मी श्रीकृष्णाचा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार म्हणायचा, महिलांना एका पेल्यामध्ये किंवा एका तांब्यामध्ये एक जल द्यायचा, तो जल प्राशन करायला लावायचा आणि त्यानंतर म्हणायचा की मी श्रीकृष्णाचा अवतार आहे, तू माझ्या आधीच्या जन्मामधली राधा आहेस, माझी प्रेयसी आहेस, असं म्हणून तिच्या कानामध्ये गायत्री मंत्र गायचा आणि तिला संमोहित करायचा आणि त्यानंतर तिच्याशी अश्लील कृत्य करायचा, तिच्याशी लैंगिक चाळे करायचा आणि तिच्यावरती अत्याचार करायचा. अशी एकंदरीत हा जो कॅप्टन भोंदूबाबा आहे, बलात्कारी बाबा आहे, हा नराधम आहे, त्याची एक मोडस ऑपरेंडी होती. या प्रकरणाचा जेव्हा पोलिसांनी तपास केला, याआधी जर पाहिलं तर 2 वेळा हा कॅप्टन खरातला पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती. सुरुवातीला 24 तारखेपर्यंत आणि त्यानंतर 29 तारखेपर्यंत. 29 तारखेला ज्यावेळी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं तेव्हा सरकारी वकिलांच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं की आम्हाला काही गोष्टींचा तपास करायचा आहे. प्रामुख्याने कोणत्या गोष्टींचा तपास करायचा आहे तर आम्हाला हा जो बलात्कारी बाबा आहे तो महिलांना एक जल प्यायला द्यायचा. हे जल नेमकं काय आहे, तो काय गुंगीचा औषध द्यायचा का किंवा महिलांना कशा पद्धतीने संमोहित करायचा, या प्रकाराचा आम्हाला तपास करायचा आहे, असा युक्तिवाद जो आहे सरकारी वकिलांच्या मार्फत न्यायालयामध्ये करण्यात आला. हा युक्तिवाद केल्याच्या नंतर पोलीस कस्टडीमध्ये वाढ करण्यात आली. त्याला तिसऱ्यांदा पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. 1 तारखेला त्याची पोलीस कस्टडी सुद्धा आता संपणार आहे. ज्यावेळेस एसआयटी कडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला तेव्हा त्याच्या चौकशीमधून एक धक्कादायक माहिती उघडकीस आल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आणि ती माहिती म्हणजे हा जो नराधम आहे, हा जो बलात्कारी बाबा आहे अशोक खरात, तो महिलांशी शारीरिक संबंध ठेवायचा आणि त्यांना जे आहेत त्यांना गर्भधारणा होऊ नये अशा पद्धतीच्या गोळ्या देत असल्याची सुद्धा एक प्राथमिक माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते. आणि दुसरी बाब, त्यांना हा बलात्कारी बाबा महिलांना गुंगीचं औषध सुद्धा देत असल्याची प्राथमिक माहिती मिळते. एका बाजूला त्यांची गर्भधारणा होऊ नये यासाठी गोळ्या औषध द्यायचा, दुसऱ्या बाजूला अशाच पद्धतीने त्यांना गुंगीचं औषध, कारण तुम्ही पाहिलं असेल की ते जलप्राशन केल्याच्या नंतर महिलांना गुंगी यायची, अशाच पद्धतीचं गुंगीचं औषध हा बलात्कारी बाबा महिलांना द्यायचा. हा काही स्वतः सायंटिस्ट नव्हता किंवा डॉक्टर नव्हता, तर त्याला कसं माहिती होतं की ह्या सगळ्या गुंगीचं औषध आहे किंवा गोळ्या आहेत. याचा जेव्हा पोलिसांनी तपास केल्याची जी माहिती मिळते त्यामधून त्याचं काही नाशिक मधल्या प्रसिद्ध डॉक्टरांशी कनेक्शन असल्याचं सुद्धा उघड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिक मधले जे प्रसिद्ध डॉक्टर होते त्या डॉक्टरच्या तो संपर्कात होता, त्यांच्याकडनं जे गर्भधारणा होऊ नये यासाठी तो गोळ्या घ्यायचा का, कोणती औषधे घ्यायचा का, किंवा त्याच बरोबर गुंगीचं औषध महिलांना देण्यासाठी त्याचे काही साईड इफेक्ट्स होऊ नये यासाठी काही गुंगीचं औषध
डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं का आणि महिलांना द्यायचं का आणि त्यानंतर त्यांच्यावरती अत्याचार करायचा का, अशा सगळ्या गोष्टींची सध्या प्राथमिक चौकशी सुरू आहे. आणि या प्रकरणामध्ये एसआयटीच्या रडारवरती आता नाशिक जिल्ह्यामधले जे आहेत, जे उच्चभ्रू आहेत, प्रसिद्ध डॉक्टर आहेत, ते आता एसआयटीच्या रडारवरती आलेले आहेत. जर आपण पाहिलं तर या प्रकरणाची व्याप्ती आता तुम्ही समजून घ्या. सुरुवातीला या प्रकरणामध्ये केवळ काही पीडित महिला आलेल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढली. यामध्ये राजकारणी आले. रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला. फार केंद्रीय गृहमंत्र्यांपासून राज्याच्या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, चंद्रकांत पाटील असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, म्हणजे ज्यांची नावं घ्यायची तेवढी कमीच. एवढ्या लोकांशी त्याचे जे आहेत फोटो व्हायरल झालेले होते. त्या बरोबर जे 58 व्हिडिओ होते, त्या व्हिडिओमध्ये त्याची संख्या सुद्धा आता वाढत गेली आहे, 100 पेक्षा पुढे गेलेली आहे. त्यामध्ये अनेक सेलिब्रिटीज असतील, राजकारणी असतील, IAS IPS अधिकाऱ्यांच्या बायका यांचे सुद्धा हा नराधमानी आहेत. ते लैंगिक कृत्य केलंय अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे. आणि त्यामुळे जर पाहिलं तर याची आता व्याप्ती वाढत जाऊन याची व्याप्ती आता थेटपणे नाशिकच्या डॉक्टरांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. खरंच या प्रकरणामध्ये नाशिकच्या काही डॉक्टरांनी खरातला सल्ला दिलेला होता का, त्याला काही गुंगीचे औषध कोणते आहेत त्या बाबतीमध्ये सल्ला दिला होता का, आणि त्या सल्ल्याच्या नंतर तो अशा पद्धतीचं गुंगीचं औषध असेल किंवा गर्भधारणा होऊ नये यासाठी ज्या गोळ्या औषधी असतील तो त्याच्या भक्तांना द्यायचा का, या अँगलने सुद्धा पोलीस तपास करतायत. कसून चौकशी केली जाते. त्याच्या ऑफिसमध्ये जी धाड टाकलेली होती त्या धाडीमधून सुद्धा पोलिसांनी भक्तांची जी नोंद असते ती नोंद वही सुद्धा ताब्यात घेतलेली होती. त्याचबरोबर त्या ऑफिसमधून अनेक महत्वाचे म्हणजे काही पुरावे सुद्धा पोलिसांनी गोळा केले होते, एसआयटीने गोळा केलेले होते. आता या प्रकरणामध्ये कधी या प्रकरणामध्ये जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांना कधी ताब्यात घेतलं जातं, त्यांच्याकडनं कोणती चौकशी केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. परंतु एक प्राथमिक माहिती मिळते ती म्हणजे 5 अशी औषधी गोळ्या होत्या ज्या खरात त्याच्या भक्तांना द्यायचा. कसं खरं तर तपासाचा भाग आहे म्हणून ते सांगता येणार नाहीये, पण असे 5 औषधं होते की जे खरात त्यांच्या भक्तांना द्यायचं की गर्भधारणा होऊ नये आणि त्याचबरोबर गुंगीचं औषध, अशा पद्धतीच्या गोळ्या औषधी ज्या आहेत तो त्यांच्या भक्तांना देत असल्याची प्राथमिक माहिती मिळते. पोलिसांच्या चौकशीतून असेल, एसआयटीच्या चौकशीतून असेल, कोणती धक्कादायक माहिती आता पुढे येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.